Hello, welcome once again. So let's start with the discussion magnetic fields due to the electric current. आपण लास्ट लेक्चरला टॉपिक सुरू केलेला आहे. टॉपिकची इंट्रोडक्शन बघितली. त्याच्यामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचा एक पॉइंट बघितला होता मॅग्नेटिक फोर्स. सो त्या मॅग्नेटिक फोर्सची डायरेक्शन कशी असते. आता मॅग्नेटिक फोर्स कुठून आला तर एखाद्या मॅग्नेटिक फील्डमध्ये जर मूव्हिंग चार्ज असेल तर त्या मूव्हिंग चार्जवरती एक फोर्स एक्सपिरियन्स होतो, त्याला आपण मॅग्नेटिक फोर्स असं म्हणतो. तर तो फोर्स त्याची डेफिनेशन बघितली, त्याची डायरेक्शन बघितली. मग डायरेक्शन बघण्यासाठी आपण स्क्रू रूल असेल म्हणजेच क्रॉस प्रोडक्ट असेल किंवा फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल असेल किंवा राईट हँड पाम रूल बघितला होता आपण. ओके, सो विथ द हेल्प ऑफ सम डिफरंट लॉज वी कॅन फाइंड द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फोर्स. ओके, सो आपण ज्या कंडिशन्स बघितल्या लास्ट लेक्चरला त्याच कंडिशन्स आपल्याला आज इथं यूज करायला लागतील आजच्या या लेक्चरमध्ये. आज आपण एक पॉइंट बघणार आहोत त्याच्याशीच रिलेटेड. सो हेलिकल मोशन, इट इज रिलेटेड टू द हेलिकल मोशन. हेलिकल दॅट इज स्पायरल. इट इज द हेलिकल नेम इज लाईक द स्पायरल. ओके, स्पायरल शेप आपल्याला माहिती आहे कसं असतं. स्प्रिंग असते, स्प्रिंगला जो शेप असतो तो स्पायरल शेप म्हणतो आपण, बरोबर. ओके, सो तो शेप म्हणजेच हेलिकल. आणि ती हेलिकल मोशन म्हणजे आपण बघतोय की मॅग्नेटिक फील्डमध्ये जर चार्ज गेल्यानंतर त्याला एक फोर्स एक्सपिरियन्स होतो आणि तो कुठली तरी मोशन परफॉर्म करतोय. मग ती स्ट्रेट मोशन असेल म्हणजे त्याला जर त्याच्या डायरेक्शनवरती डिपेंड आहे ना, किंवा सर्क्युलर मोशन असेल. मग आता ही मोशन कसली, हेलिकल मोशन, आणि ही कशी त्याला मिळते हे आपण आजच्या या टॉपिकमध्ये बघूया. ओके, सो बिफोर गोइंग टू स्टार्ट विथ हेलिकल मोशन we will see the straight motion and the circular motion of the charge particle. म्हणजे आपण बघूया की आपण पहिला पॉइंट बघितला होता. फॉर एक्झाम्पल असं म्हणूया आपण की मॅग्नेटिक फील्ड आहे. दिस इज सपोज मॅग्नेटिक फील्ड विच इज इन दिस डायरेक्शन. ओके, या डायरेक्शनमध्ये एक मॅग्नेटिक फील्ड आहे. आता याच डायरेक्शनमध्ये जर एखादा चार्ज, हा चार्ज आहे, हा याच डायरेक्शनमध्ये निघाला असं आपण म्हणूया. सो इथं जर आपण बघितलं तर बी बार अँड व्ही बार अँड द अँगल बिटवीन दिस टू व्हेक्टर्स इज 0. या केसमध्ये बी बार आणि व्ही बारमध्ये अँगल किती आहे, 0 आहे. मग आपण हे पण बघितलं होतं की जर अँगल 0 असेल किंवा 180 डिग्री असेल तर त्याच्यावरती कुठलाही फोर्स ऍक्ट होत नाही. सिंपल. म्हणजे या केसमध्ये मात्र चार्ज काय आहे, तो कंटिन्युअस असा पुढे जाणार आहे. यालाच आपण काय म्हणतो, स्ट्रेट लाईन. म्हणजे चार्जची मोशन कशी असेल तर इन स्ट्रेट लाईन मोशन. ओके, सेम जर मॅग्नेटिक फील्ड असं असेल याच डायरेक्शनला पण चार्ज जर या डायरेक्शनला असेल, दिस इज, म्हणजे बी बार आणि व्ही बार या दोघांमध्ये अँगल किती झाला, दॅट इज 180 डिग्री. सो अगेन फोर्स किती असेल, 0 असेल. सो याही केसमध्ये फोर्स 0 असेल. ओके, सो इन दिस केस ऑल्सो whatever the direction of moving charge is there that is remains same. जी काही चार्जची मोशन असेल ती मोशन ह्या दोन्ही केसमध्ये सेम असणार आहे. म्हणजेच आपण याला म्हणू शकतो की स्ट्रेट लाईन मोशन. बघा, कारण व्ही बार आणि बी बार, व्हेलॉसिटीची डायरेक्शन आणि मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन या दोघांमध्ये असलेल्या अँगलवरती डिपेंड आहे की त्या मूव्हिंग चार्जवरती कुठल्या डायरेक्शनला फोर्स ऍक्ट होणार आहे. आपण फोर्स बघितला होता क्यू व्ही बी साइन थिटा किंवा एफ बार इज इक्वल टू एफ इज इक्वल टू क्यू व्ही बी साइन थिटा. सो जोपर्यंत थिटा 0 आणि 180 डिग्री आहे तोपर्यंत फोर्स 0 येईल. सो त्याच्यावरती कुठलाही फोर्स ऍक्ट होणार नाही. मग तो चार्ज स्ट्रेटमध्येच आयदर या किंवा या डायरेक्शनला मूव्ह होईल. सो ही झाली पहिली केस जी की स्ट्रेट लाईनशी रिलेटेड आहे. दुसरी केस बघूया आपण. समजा सेम असं मॅग्नेटिक फील्ड आहे. बघा, कुठल्याही डायरेक्शनला आपण मॅग्नेटिक फील्ड इमॅजिन करू शकतो सुरुवातीला आता. सो या डायरेक्शनला मॅग्नेटिक फील्ड आहे आणि सपोज हा चार्ज या डायरेक्शनला मूव्ह होतोय. सो व्हेलॉसिटी अपवर्ड डायरेक्शनला आहे. या केसमध्ये मात्र आपण सांगू शकतो की व्हेलॉसिटी आणि मॅग्नेटिक फील्ड याच्यामध्ये अँगल किती दिसतोय आपल्याला, 90 डिग्री दिसतोय. हे खाली सुद्धा दाखवू शकतो आपण 270 डिग्रीसाठी सुद्धा, कारण साइन फंक्शन हे
90 डिग्रीसाठी ॲक्टिव्ह आहे पॉझिटिव्ह आणि 270 साठी सुद्धा ॲक्टिव्ह आहे निगेटिव्ह. म्हणजे साइन 90 ची व्हॅल्यू ही 1 असते आणि साइन 270 ची व्हॅल्यू ही -1 असते, हे आपल्याला माहित आहे. सो या केसमध्ये काय होईल बघा, आता फोर्स कुठल्या डायरेक्शनला आपल्याला ओळखायचा आहे. ओके, आपण स्क्रू रूल बघितला, फ्लेमिंग लेफ्ट हँड बघितला होता, किंवा सगळ्यात महत्त्वाचं पाम रूल, राईट हँड पाम रूल, हा सगळ्यात सोपा वाटतोय बघा. ही 4 जी बोट आहेत आपली ही मॅग्नेटिक फील्ड डिफाईन करतात. हा जो थंब आहे तो व्हेलॉसिटी ऑफ द मोशन ऑफ द चार्ज पार्टिकल डिफाईन करतो, आणि पाम ज्या डायरेक्शनला असेल त्या डायरेक्शनला फोर्स असतो असं आपण म्हणतो. सो या केसमध्ये बघा, मॅग्नेटिक फील्ड तर या डायरेक्शनला आहे, चार्ज कुठल्या डायरेक्शनला, वरती आहे. सो फोर्स कुठल्या डायरेक्शनला असेल, तर आतमध्ये फोर्स असेल. सो फोर्स इज इनवर्ड. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ फोर्स. FM बार म्हणतो ना मॅग्नेटिक फोर्स. सो या केसमध्ये मॅग्नेटिक फोर्स कुठं असेल, तर आतल्या डायरेक्शनला असेल असं आपण म्हणतो. ओके, सो या केसमध्ये आपल्याला काय लक्षात येतं की जो काही मॅग्नेटिक फोर्स आहे तो व्हेलॉसिटीला आणि मॅग्नेटिक फील्डला कसा आहे, परपेंडिक्युलर बघायला मिळतो आपल्याला. ओके, सो ऍक्च्युअली या केसमध्ये बघा, आता इथं ठीक आहे, या केसमध्ये आपल्याला परपेंडिक्युलर बघायला मिळतोय, पण ऍक्च्युअल केसमध्ये काय होतं, तर तो जो चार्ज पार्टिकल आहे तो सर्क्युलर मोशन कंप्लीट करतो. आणि हे आपण सायक्लोट्रॉनच्या सुरुवातीच्या डायग्राम मध्ये बघितलं होतं बघा. काय बघितलं होतं, समजा हे असं मॅग्नेटिक फील्ड होतं, बरोबर, आणि इथला चार्ज पार्टिकल या डायरेक्शनमध्ये असं आपण बघितलं होतं. ठीक आहे, सो आता ह्या जर 2 डायरेक्शन आपण बघितल्या, तर ही डायरेक्शन झाली मॅग्नेटिक फील्डची जी की इनवर्ड आहे. ओके, आणि ही डायरेक्शन झाली व्हेलॉसिटीची जी की अपवर्ड आहे. म्हणजे जर आपण असं बघितलं या केसमध्ये, तर फोर्स हा टुवर्ड्स द सेंटर म्हणजे इकडं अप्लाय होत होता, बरोबर. दिस इज द टुवर्ड्स द सेंटर. ओके, मग ह्या केसमध्ये जर आपण बघितलं तर जो फोर्स आहे तो सेंट्रिपिटल फोर्स सारखा आहे बघ, कारण टुवर्ड्स द सेंटर तो ऍक्ट होतोय. ठीक आहे, सो आपल्याला अशी एक डायग्राम आपण बघितली होती, सर्क्युलर मोशन लाईक दिस, असंच होतं का बघा. ठीक आहे, समजा जर इथं असेल तर इथं व्हेलॉसिटी वेक्टर झाला ना हा, मग इथं जर असेल तर आपण पुन्हा ही केस घेऊ शकतो लाईक दिस. मॅग्नेटिक फील्ड इनवर्ड आहे आणि व्हेलॉसिटी या डायरेक्शनला. सो फोर्स कुठल्या डायरेक्शनला असेल, टुवर्ड द सेंटर इथं. पुन्हा जर आपण इथं येऊन बघितलं तर व्हेलॉसिटी वेक्टर आता इथं झाला. ठीक आहे, मॅग्नेटिक फील्ड पुन्हा खाली. सो ही केस असणार मॅग्नेटिक फील्ड टू इनवर्ड आणि व्हेलॉसिटी वेक्टर बिलो आहे. सो फोर्स कुठल्या डायरेक्शनला असेल, टुवर्ड द सेंटर असेल, आणि जेव्हा इथं असेल तेव्हा पुन्हा टुवर्ड द सेंटर. सो हे सगळ्या फोर्सच्या डायरेक्शन्स आहेत. ओके, सो जेव्हा जेव्हा परपेंडिक्युलर असेल कोण, मॅग्नेटिक फील्ड आणि व्हेलॉसिटी वेक्टर किंवा चार्जची मोशन त्या मॅग्नेटिक फील्ड बरोबर जर परपेंडिक्युलर असेल, तर कुठला पाथ कंप्लीट होतोय, तर सर्क्युलर पाथ कंप्लीट होतोय. हे आपण सायक्लोट्रॉन मध्ये सुद्धा इनिशियली बघितलं होतं. ओके, सो ही केस झाली स्ट्रेट लाईनची आणि ही केस झाली सर्क्युलर मोशनची. मग जेव्हा ह्या दोन्ही केसेस कंबाईन होतात, काय म्हटलं मी, जेव्हा दोन्ही केसेस कंबाईन होतात तेव्हा कुठला पाथ तयार होतो, तर हा हेलिकल पाथ तयार होतो. इमॅजिन होतंय का बघा. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक प्रॅक्टिकली एक्झाम्पल मी सांगेन की एक पाईप असते बघा, पाईप. ओके, किंवा एक दिवाळीचा आपण एखादा स्प्रिंकलर टाईप जो काही फटाका एक असतो तो घेऊया, की ज्याच्यामधून धूर बाहेर पडतोय. समजा ही पाईप आहे, याच्यामधून धूर बाहेर पडतोय. ओके, एका कंटिन्युअस असा स्लोली असा बाहेर पडतोय. मग आपण काय करूया, ही पाईप अशी राऊंडमध्ये गोल फिरूया, तर साहजिकच त्या धुरामुळे काय होणार, तिथे एक सर्कल तयार होणार आहे. ठीक आहे, मग मी ती पाईप अशी गोल फिरवली आणि ह्या पाईपला मी आता स्ट्रेट लाईन मोशनमध्ये इकडे घेऊन चाललेलो आहे. म्हणजे गोल फिरवत फिरवत मी काय करत चाललेलो, इकडे घेऊन चाललेलो आहे. तर आपल्याला ती धूर जो आहे त्या धुराची पोझिशन, स्मोक जी त्याच्यामधून बाहेर पडेल त्याची जी मोशन जर आपण बघितली किंवा त्याचा जर शेप बघितला, तर शेप आपल्याला तो असा सर्क्युलर आणि इकडे इकडे स्प्रिंग सारखा दिसत येतोय. सिंपल. सो तो जो शेप आहे तो म्हणजे कुठला, हेलिकल मोशनचा शेप आहे, आणि तो शेप इथं तयार होतो. मग त्याच्यासाठी ह्या दोन्ही केसेस गरजेचे आहेत. दोन्ही म्हणजे कोण कोण, परपेंडिक्युलरची पण आणि स्ट्रेट लाईनची पण समजणं गरजेचं आहे. मग ह्या दोन्ही केसेस तयार कधी होतात, जेव्हा त्या व्ही बार मध्ये आणि बी बार मध्ये किती अँगल असेल तेव्हा त्या तयार होतात. हे इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग त्यासाठी काय करायचं, तर सेम जशा इथं केसेस कन्सिडर केल्या तशा काय करायचं, मी आता इथंच खाली डिफाईन करतो, थर्ड केस असं म्हणतो त्याला मी.
ठीक आहे. सो इथं आपण काय करूया की या डायरेक्शनला मॅग्नेटिक फील्ड आहे असं म्हणूया आपण, या डायरेक्शनला. सेम जसं या दोन्ही केसेसमध्ये बघितलं तसंच आपण या केससाठी, तिसऱ्या केससाठी म्हणूया की या डायरेक्शनला मॅग्नेटिक फील्ड आहे. आता काय करूया आपण की चार्ज आता या डायरेक्शनला चाललाय असं म्हणूया. हा पॅरलल पण नाहीये, अँटी पॅरलल पण नाहीये आणि परपेंडिक्युलर पण नाहीये, बरोबर. मग जर या डायरेक्शनला चार्ज चालला असेल तर तो त्या मॅग्नेटिक फील्ड बरोबर थीटा इतका अँगल करणार आहे, बरोबर. का तर तो 0 पण नाही, 90 पण नाही आणि 180 पण नाही. सो तो काय करेल तर थीटा इतका अँगल तिथं तयार करेल. ओके. मग आता आपल्याला या केसमध्ये डायरेक्ट असं नाही सांगू शकत ही टाईप किंवा हा टाईप किंवा हा टाईप नाही सांगू शकत. सो या केसमध्ये काय करावं लागेल बघा, चार्ज पार्टिकल चाललाय थीटा इतक्या अँगलनं आणि आपण जस्ट साइन थीटा म्हणू शकतो, पण थीटाची व्हॅल्यू माहित नाही आपल्याला. पण आपण काय करू शकतो की हा जो व्हेलॉसिटी व्हेक्टर आहे हा दोन कंपोनंट मध्ये डिवाइड करू शकतो. एक कंपोनंट म्हणजे कुठलं, एक्स ऍक्सिस कंपोनंट, आणि दुसरं कंपोनंट म्हणजे कुठलं, वाय ऍक्सिस कंपोनंट. जे एक्स ऍक्सिस कंपोनंट आहे ते मॅग्नेटिक फील्डला कसं आहे तर इट इज पॅरलल टू द मॅग्नेटिक फील्ड. सो वी कॅन डिफाइन दिस कंपोनंट व्ही बार इज पॅरलल कंपोनंट ऑफ व्ही बार. ओके. अँड दिस व्ही बार कंपोनंट इज परपेंडिक्युलर कंपोनंट ऑफ व्ही बार. बघा आपल्याला हे पण माहिती आहे की एखादा वेक्टर रिझॉल्व्ह होतो ना दोन कंपोनंट्स मध्ये, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस, आणि त्याच्या व्हॅल्यूज सुद्धा आपण काढू शकतो. हे ऑलरेडी आपल्याला झालेलं आहे. जर इथं जॉमेट्री तयार केली तर बघा ॲज पर द रूल इथं थीटा असेल ना पुन्हा. मग आपल्याला ही व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर आपण कॉस फंक्शन वापरतो, ही व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर आपण साइन फंक्शन वापरतो. सो त्या नियमानुसार आपल्याला इथं काय मिळणार आहे बघा, पॅरलल कंपोनंट मिळेल व्ही कॉस थीटा. आता हे कसं येणार आहे बघा, इथं मी दाखवतो वाटलेस, लाईक दिस असं आहे. हा थीटा आहे, हा थीटा आहे, हायपोटेनियस व्ही बार आहे म्हणूया. हा जो आहे तो व्ही पॅरलल आहे म्हणूया आणि हा जो आहे तो व्ही परपेंडिक्युलर आहे असं म्हणूया आपण. ओके. मग यामध्ये जर आपण कॉस थीटा वापरलं तर कॉस थीटा इज इक्वल टू ऍडजसंट अपॉन हायपोटेनियस. सो ऍडजसंट इज हाऊ मच, व्ही कॉस थीटा. लक्षात राहण्यासाठी आहे हे. आणि जर या ट्रायंगलमध्ये जर आपण वापरला साइन थीटा, कारण अपोजिट साइड काढायची असेल तर आपण साइन थीटा वापरतो, ऍडजसंट साइड काढायची असेल तर आपण cos theta वापरतो. So we can write the sin theta is equal to V parallel upon V bar. So sorry, V perpendicular is equal to V bar किंवा V sin theta. चालेल. So we can write V sin theta. Okay. So these are the two components, horizontal component and vertical component. Okay. So parallel component मिळालं एवढं आणि perpendicular component मिळालं V sin थीटा. बघा आता पॅरलल म्हणलं की हे कंपोनंट, ही केस आली आपली पहिली केस, आणि परपेंडिक्युलर म्हणलं की ही आपली केस आली सर्क्युलर मोशनची केस. मग आपण सांगू शकतो की बघा जो व्ही बारचा हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे म्हणजे कोण, व्ही पॅरलल, हा काय काम करतोय तर कंटिन्युअस पुढे जायचं काम करतोय. कुणाबरोबर, मॅग्नेटिक फील्ड बरोबर. मग मला सांगा जर व्ही कॉस थीटा आणि मॅग्नेटिक फील्ड या डायरेक्शनला असतील तर दोघांमध्ये अँगल थीटा झाला ना, 0 डिग्री झाला. सो तिथे कुठलाही फोर्स ऍक्ट होणार नाही. मग या केसमध्ये जो चार्ज मूव्ह होणार आहे तो कसा असेल, स्ट्रेट कंटिन्युअस असा चार्ज चाललेला आहे, बरोबर. पण व्ही साइन थीटा व्हर्टिकल कंपोनंट आहे, हा मात्र काय करेल, हा सर्क्युलर मोशन कंप्लीट करेल. ठीक आहे. मग सर्क्युलर मोशन कंप्लीट करत करत तो पुढेही चाललेला आहे, सर्क्युलर मोशन कंप्लीट करत करत तो पुढेही चाललेला, लाईक असं आपण म्हणू शकतो. ओके. सो जर आपण हे ग्राफिकली जर इमॅजिन केलं तर आपण असं म्हणू शकतो की हा चार्ज पार्टिकल जो आहे तो लाईक दिस हेलिकल शेप करत करत तो पुढं चाललेला आहे. मग त्याच्यासाठी हे दोघं कारणीभूत आहेत. कोण कोण, एक हॉरिझॉन्टल कंपोनंट व्ही कॉस थीटा आणि एक व्हर्टिकल कंपोनंट व्ही साइन थीटा. सो ड्यू टू दिस टू कंपोनंट्स वी आर गेटिंग द हेलिकल पाथ ऑफ द मोशन ऑफ द पर्टिक्युलर चार्ज पार्टिकल. लक्षात आलं. का तर इथं अँगल आपल्याला डिफाईन करता येत नाही 0 डिग्री किंवा 90 डिग्री, त्यामुळं आर्बिट्ररी कुठला तरी एखादा अँगल तिथं असेल. सो त्या अँगलमुळं दोन कंपोनंट तयार झाले, एक हॉरिझॉन्टल तयार झालं आणि एक व्हर्टिकल तयार झालं. सो ह्या दोन्ही कंपोनंटमुळे मिळणारा जो शेप असेल तो हेलिकल मोशनचा शेप असेल. ओके. बाकी आता याचं जे मॅथमॅटिकल आहे ते सेम म्हणजे कुठलं, जे की आपण सायक्लोट्रॉनसाठी बघितलं होतं. फक्त चेंज काय असणार बघा, आता
आपल्याला इथं बघितलं की इथं स्ट्रेट आहे आणि इथं सर्क्युलर मोशन आहे. सर्क्युलर मोशन कुणामुळे मिळाली तर v sin θ sin θ मिळालेली आहे. म्हणजे इथला जो व्हेलॉसिटीचा फॅक्टर आहे तो काय असणार आहे तर v sin θ इतका असणार आहे. ओके, मग आपण काय बघितलं होतं तर QVB ओके इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r असं बघितलं होतं. म्हणजे जो काही मॅग्नेटिक फोर्स आहे तो मॅग्नेटिक फोर्स तिथं कोणी प्रोव्हाइड केलेला आहे तर सेंट्रिपिटल फोर्स, आणि तो सेंट्रिपिटल फोर्स किती आहे तर mv स्क्वेअर अपॉन r इतका आहे. आता हेच रिलेशन आपण याच्यासाठी घेऊया, तर हे q v च्या ऐवजी v sin θ b इज इक्वल टू m आणि v च्या ऐवजी पुन्हा v परपेंडिक्युलर असणार ना अपॉन r, कारण परपेंडिक्युलर मुळेच आपल्याला तिथं सर्क्युलर पाथ मिळतोय आणि त्याच्यासाठीच आपण काय घेऊ शकतो हे कन्सिडर करू शकतो. सो हे जर आपण सॉल्व्ह केलं तर ह्यातला एक v sin θ हे v स्क्वेअर म्हणजे थोडक्यात काय आहे v स्क्वेअर sin स्क्वेअर θ त्याला कॅन्सल होईल, इकडे राहील q b सो m v sin θ अपॉन r राहील, therefore r is equal to mv sin θ अपॉन qb. सो ही आपण कशाची डेफिनेशन आहे म्हणू शकतो रेडियसची डेफिनेशन आहे. ओके, आर ची व्हॅल्यू आपण डिफाइन करू शकतो. बाकी टाइम पिरियड तितकाच, टाइम पिरियड काय सांगितलं होतं आपण t इज इक्वल टू 2 पाय r अपॉन व्हेलॉसिटी. ओके, सो आपण व्हेलॉसिटीची व्हॅल्यू जर त्याच्यामधनं फाइंड केली तर व्हेलॉसिटीची व्हॅल्यू बघा इथं काय सांगता येईल. सो v इज इक्वल टू, जर या केसवरून आपण आता ही झाली रेडियसची व्हॅल्यू, ठीक आहे. सो इथं सुद्धा r आणि v मधलं रिलेशन बघा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आपण सांगू शकतो. तोच फॉर्म्युला आहे, फक्त sin θ तिथं इंट्रोड्यूस झालेला आहे. बाकी r इज इक्वल टू mv sin θ अपॉन qb तोच फॉर्म्युला तिथं आलेला आहे आणि 2 पाय m अपॉन qb म्हणजे आपल्याला टाइम पिरियडचा फॉर्म्युला याच्यावरनं काढता येईल. सो r इज इक्वल टू mv sin θ अपॉन qb इज नथिंग बट द रेडियस ऑफ द पर्टिक्युलर पाथ. हा जो पाथ आहे ना तर तो किती रेडियस कंप्लीट करेल किंवा त्याची रेडियस किती असणार आहे तर त्याची रेडियस ही एवढी असणार आहे. सो तिथं असलेल्या थिटावरती तर ती डिपेंड आहेच, त्याचबरोबर व्हेलॉसिटी किंवा चार्ज, मॅग्नेटिक फील्ड किंवा मास या सगळ्यांवरती डिपेंड आहे. सो दिस इज द फॉर्म्युला ऑफ द रेडियस. ॲक्च्युली हा थेरॉटिकल पॉईंट आहे ॲज पर द बुक, याच्यामध्ये कुठलंही कॅल्क्युलेशन दिलेलं नाही मॅथमॅटिकल, पण आपण इथं सांगू शकतो की डेफिनेशन ऑफ द रेडियस. लक्षात आलं. सो दिस इज द पॉईंट विच इज रिलेटेड टू द हेलिकल मोशन. आणि हेलिकल मोशन ही का तयार झाली तर हेलिकल मोशन ही स्ट्रेट पाथमुळं ॲज वेल ॲज सर्क्युलर पाथमुळं तिथं ती हेलिकल मोशन तयार झाली. लक्षात आलं. सो दिस इज द पॉईंट रिलेटेड टू द हेलिकल मोशन. ओके, आपण पुढे जाऊया. ओके, आपण पुढचा पॉइंट बघूया. मॅग्नेटिक फोर्स ऑन ए करंट कॅरिंग स्ट्रेट वायर. मॅग्नेटिक फोर्स ऑन ए करंट कॅरिंग स्ट्रेट वायर. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला दोन केसेस बघायचे आहेत, एक स्ट्रेट वायरची केस आणि एक आर्बिट्ररीली शेप घ्यायचा आहे आणि त्याची केस बघायची. सो पहिल्यांदा आपण स्ट्रेट वायरची केस बघूया. सो आपण पहिल्यांदा डायग्राम ड्रॉ करू. डायग्राम ड्रॉ करत असताना पहिल्यांदा एक वायर दाखवूया आपण, लाईक दिस सिलेंड्रिकल शेप. ठीक आहे. सो ह्या वायरमध्ये करंट पास होते असं आपण म्हणूया, तो या डायरेक्शनला पास होतोय. दिस इज द कन्व्हेन्शनल डायरेक्शन ऑफ द करंट. ठीक आहे. सो मला सांगा, जर कन्व्हेन्शनल डायरेक्शन जर या डायरेक्शनला असेल, कन्व्हेन्शनल करंटची डायरेक्शन, तर या वायरमध्ये असलेले चार्ज इलेक्ट्रॉन्स म्हणतो आपण, त्यांची डायरेक्शन कुठं असेल तर ऑब्विसली या साईडला असेल आणि ते ड्रिफ्ट व्हेलॉसिटीनं मूव्ह होत असते. ऑलरेडी ड्रिफ्ट व्हेलॉसिटी पण आता मला वाटतं कन्सेप्ट तुम्हाला झाली असेल. सो कन्व्हेन्शनल करंटच्या अपोजिट कुठली डायरेक्शन आहे तर इलेक्ट्रॉनची डायरेक्शन आहे. आणि इलेक्ट्रॉन ज्या डायरेक्शनला चाललेला आहे ते कुठल्या व्हेलॉसिटीनं चाललेला आहेत तर
ड्रिफ्ट व्हेलॉसिटीनं ते मूव्ह होत आहे. सो दिस इज द केस. ओके. सो आता याच्यामध्ये ही जी वायर आहे ही मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलेली आहे. सपोज आपण मॅग्नेटिक फील्ड इथं असं कन्सिडर करूया लाईक दिस. ह्या आउटवर्ड झाला आता. ठीक आहे. सर्कल आणि डॉट म्हणजे आउटवर्ड मॅग्नेटिक फील्ड आहे. हे आउटवर्ड म्हणजे हे परपेंडिक्युलर टू द प्लेन, पेपरच्या बाहेर, म्हणजे हे आपल्या साईडला थोडक्यात बोर्डच्या बाहेर. सो लाईक दिस. ठीक आहे. आता फोर्स आपल्याला दाखवावा लागेल. तर आपला राईट हँड पाम रूल बघा. सो राईट हँड पाम रूलच्या नियमानुसार मॅग्नेटिक फील्ड तर आपल्याला प्लेनला किंवा आउटवर्ड आहे पेपरच्या. सो आउटवर्ड मी पहिल्यांदा हे कन्सिडर करतो. पुन्हा चार्ज या डायरेक्शनला आहे. सो चार्जची ही डायरेक्शन घेतो. सो हे झालं मॅग्नेटिक फील्ड आणि हा झाला किंवा ही डायरेक्शन झाली व्हेलॉसिटीची डायरेक्शन चार्जची, की ज्या डायरेक्शनमध्ये व्हेलॉसिटी आहे. सो फोर्स कुठं असणं अपेक्षित आहे तर खालच्या साईडला असणं अपेक्षित आहे. पण हा पॉझिटिव्ह चार्ज आहे का? नाही, तर हा कोण आहे? निगेटिव्ह चार्ज आहे. त्यामुळं आपला लॉ तोच यूज करायचा, राईट हँड पाम रूल. फक्त जो खाली फोर्स होता, जर हा पॉझिटिव्ह चार्ज असता आणि ही केस असती तर खाली फोर्स अप्लाय झाला असता. पण हा निगेटिव्ह चार्ज असल्यामुळे काय करायचं? फोर्स अपवर्ड डायरेक्शनला, म्हणजे हा जो इलेक्ट्रॉन इथं असेल त्याच्यावरती अपवर्ड डायरेक्शनला हा फोर्स ऍक्ट होतोय असं सांगायचं. त्याला आपण म्हणूया FM बार. लक्षात आलं का बघा? सो दिस इज द मॅग्नेटिक फील्ड B बार आणि त्याच्यामध्ये हा VD ड्रिफ्ट व्हेलॉसिटी तो इलेक्ट्रॉन मूव्ह होतोय. सो VD ची डायरेक्शन इकडे झाली. सो त्याच्यावरती ऍक्ट होणारा फोर्स हा इतका असेल. ओके. मग आता ही झाली कंडिशन झाली. आपल्याला बाय डेफिनेशन FM माहित आहे. FM आपण किती लिहिला होता बघा? Q इंटू ब्रॅकेट V बार क्रॉस B बार लिहिला होता. ॲज वेल ॲज जर आपण व्हॅल्यू सांगायची झाली तर QVB साइन थिटा अशी व्हॅल्यू सांगितली होती ना बाय डेफिनेशन. ओके. आता फक्त इथं क्यूच्या ऐवजी कोण आहे? ई आहे किंवा इलेक्ट्रॉन चार्ज तिथं आहे. ओके. मग हीच डेफिनेशन आपण FM बार इज इक्वल टू मायनस ई V बार क्रॉस B बार अशी लिहू शकतो. ठीक आहे. आता ह्या ईला मी मॅग्निट्यूड व्हॅल्यू लिहितो ह्या ईची. सो FM बार इज इक्वल टू क्यू आहे तसं म्हणतो V बार क्रॉस B बार म्हणजेच QVB साइन थिटा. इथं फक्त डायरेक्शनचा फरक आहे ना, बाकी मॅग्निट्यूड व्हॅल्यू तीच आहे. फक्त इलेक्ट्रॉनवरचा मायनस साइनचा फक्त फरक आहे, तोही डायरेक्शन रिलेटेड आहे म्हणून. सो मी लिहिलं QVB साइन थिटा. ही व्हॅल्यू कशाची लिहिली मी? FM ची व्हॅल्यू लिहिली. आता सिन्स आपण Q डिफाइन करू शकतो बघा. Q म्हणजे काय तर चार्ज आहे. सो करंट आणि चार्ज मधलं रिलेशन आपल्याला माहिती आहे की करंट इज इक्वल टू रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो देअरफॉर चार्ज इज इक्वल टू करंट इंटू टाइम. बघा बेसिक डेफिनेशन आहे ही करंट आणि चार्जची. सो वी कॅन राईट द चार्ज अँड करंट लाईक इन दिस फॅशन. इट मीन्स वी कॅन डिफाइन द इलेक्ट्रिक करंट विच इज द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू time. So we can write Q is equal to I into T, where I is nothing but the electric current and T is nothing but the time. Okay. So आपण इथे चार्जची व्हॅल्यू डिफाइन करतोय म्हणून. आता मला सांगा therefore we can write, आपण असं लिहू शकतो का? I मी ह्या चार्ज टाइम बदल. आता व्हेलॉसिटी डिस्टन्स आणि टाइम मध्ये रिलेशन काय आहे? व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. सो वी कॅन राईट टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी. सो आता डिस्टन्स कुठलं घ्यायचं तर सपोज ही जी वायर आहे ह्या वायरची लेंथ आहे सपोज L इतकी लेंथ आहे. सो डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी म्हणजे कुठली व्हेलॉसिटी तर ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. सो वी कॅन राईट Q इज इक्वल टू IL अपॉन VD. सो ही व्हॅल्यू मग आपण इथं पुट करूया. ओके. सो देअरफॉर आपण FM लिहू शकतो. FM इज इक्वल टू IL अपॉन VD इंटू, आता हा याला VD म्हणलं तरी चालेल, into VD B sin theta. So therefore FM is equal to VD can cancel. So IL B sin theta. So this is the formula. Okay. आता हेच आपण वेक्टर फॉर्म मध्ये कसं लिहायचं मला सांगा. आता आपल्याला इथं लेंथ आणि B, आता करंटला काय आपण इथं डायरेक्शन वेक्टर क्वांटिटी नाही म्हटलं तर लेंथ आणि B ही वेक्टर क्वांटिटी इथं डिफाइन करतोय आपण. सो लेंथ आणि बी मध्ये अँगल बघा किती दिसतोय. लेंथ अशी आहे आणि बी असं इकडं आहे आउट ऑफ द पेपर. सो देर इज अ 90 डिग्री. सो वी कॅन राईट धिस फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ
vector, that is cross product. So Fm bar is equal to I into bracket L bar cross B bar. So मी काय केलं बघा, साइन थिटा, इथं थिटा किती आहे असं सांगितलं, इफेक्टिव्ह अँगल हा 90 डिग्री इथला ना, तरच इफेक्टिव्ह फोर्स अवेलेबल असेल. सो साइन थिटा 1 झालं ना, साइन 90, सो निघून गेलं. सो दिस इज आवर फायनल डेफिनेशन. ॲज वेल ॲज वी कॅन राईट Fm, दॅट इज मॅग्नेटिक फोर्स, इज इक्वल टू BIL. लक्षात ठेवा, बिल, दॅट इज BIL. सो मॅग्नेटिक फील्डमध्ये एखाद्या वायरमधनं जर करंट फ्लो होत असेल तर त्या वायरमध्ये असणाऱ्या चार्जवरती जो मॅग्नेटिक फोर्स ॲक्ट होतो त्याची व्हॅल्यू किती असते, B इंटू I इंटू L. लक्षात आलं. मग हे स्केलर मॅग्नेट्यूड किंवा वेक्टरच्या फॉर्ममध्ये अशा पद्धतीनं लिहिलं जातं. सो दिस इज वन्स अगेन वन सिम्पल पॉइंट विच इज रिलेटेड टू द फोर्स ॲक्टिंग ऑन किंवा मॅग्नेटिक फोर्स ॲक्टिंग ऑन ए करंट कॅरिंग स्ट्रेट वायर. ओके, सो ही जी केस आहे स्ट्रेट वायर, ही आपली पहिली केस आहे. ठीक आहे, स्ट्रेट वायर. याच्यामध्ये फक्त दुसरी केस काय आहे, आता ही पहिली केस आहे स्ट्रेट वायर. याच्यामध्ये फक्त दुसरी केस कन्सिडर केली जाते, आर्बिट्ररीली शेप्ड वायर. आर्बिट्ररी शेप म्हणजे काय, एनी शेप वायर. ओके, आर्बिट्ररीली किंवा आर्बिट्ररी शेप म्हटलं सुद्धा तरी चालतं. सो एनी शेप. ओके, सो आर्बिट्ररी शेप मध्ये काय घ्यायचं, मग एक वायर अशी घेतली जाते. ठीक आहे, इथं हे मॅग्नेटिक फील्ड आहे असं म्हटलं जातं आणि इथं लेंथ आहे, ही स्मॉल लेंथ घेतली जाते. आता याच्यामधली सगळी लेंथ घेतली जात नाही. सो स्मॉल लेंथ DL अँड दिस इज द व्हॅल्यू ऑफ करंट. ओके, मग आता या केसमध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर आता इथं बघा करंट वरच्या डायरेक्शनला आहे, म्हणजे साहजिकच इलेक्ट्रॉनची डायरेक्शन ही अशी असेल, याला आपण VD म्हणूया. इलेक्ट्रॉनची डायरेक्शन इकडे खाली असेल किंवा त्या करंटच्या अपोजिट असेल. मग जर या केसमध्ये आपण पाम रूल वापरला तर हे मॅग्नेटिक फील्ड दाखवते आणि इलेक्ट्रॉनची डायरेक्शन इकडे दाखवते. म्हणजे फोर्स कुठं असणं अपेक्षित आहे, अपवर्ड डायरेक्शनला असणं अपेक्षित आहे. पण हा पॉझिटिव्ह चार्ज नसून निगेटिव्ह चार्ज आहे, त्यामुळे इथं फोर्स फक्त काय करायचा, डाऊनवर्ड डायरेक्शनला दाखवायचा. सो दिस इज नथिंग बट द Fm बार. ओके, डायग्राम कशी तयार होते बघा. सिंपल एक वायर काढली, त्या वायरमधून करंट चाललेला आहे असं दाखवलं. तुम्ही कसंही दाखवू शकता, करंट वरून खाली येतोय असं जरी म्हटलं तरी चालेल, फक्त मग डायग्राम बदलणार आहे. ओके, सो ही वायर आहे, ही सेम मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केलेली आहे. हे मॅग्नेटिक फील्ड आहे ते आउटवर्ड आहे ना, इनवर्ड असेल तर क्रॉस असतं, आउटवर्ड असेल तर असं एक डॉट आणि आपण सर्कल करतो ना. ओके, सो आउटवर्ड म्हणजे तुमच्याकडे आहे थोडक्यात. इलेक्ट्रॉन कुठं चाललेला आहे, इकडं चाललेला आहे, म्हणजे ही केस. सो ही 4 बोटं तुमच्याकडे आहेत, इलेक्ट्रॉन या साईडला आहे. सो फोर्स कुठं असणं अपेक्षित आहे, सो वरच्या डायरेक्शनला फोर्स मस्ट बी देअर, बट इट इज नेगेटिव्ह चार्ज. सो वी कॅन कन्सिडर द फोर्स इज डाउनवर्ड डायरेक्शन. सो वी कॅन राईट हिअर Fm bar is equal to or Fm bar is in downward direction. सो सेम पुन्हा हीच डेफिनेशन, ही जी डेफिनेशन आहे तीच आपल्याला तिथं यूज करायला लागेल. किंवा ही डेफिनेशन बघा, Fm bar is equal to I DL इंटू B bar. फक्त आपण आता DLच्या ऐवजी स्मॉल लेंथ घेतली ना त्याच्यामधली, त्यामुळे Fm ची डेफिनेशन काय होणार, इथं लिहितो मी. सो Fm bar is equal to I इंटू ब्रॅकेट DL bar क्रॉस B bar. ओके, सो ही डेफिनेशन आपण लिहू शकतो. आता ही डेफिनेशन मी स्मॉल लेंथसाठी म्हटलेलं आहे, म्हणून ह्याला मी स्मॉल फोर्स म्हणू शकतो. आपल्याला आठवतंय ना, तुम्हाला आठवतंय का बघा, एखाद्या वायरचा छोटासा तुकडा जर आपण कन्सिडर केला तर त्याला आपण स्मॉल लेंथ असं म्हणायचं, DL. स्मॉल मास घेतलं की आपण DM म्हणायचो. सेम त्या टाईपमध्ये हा स्मॉल लेंथसाठीच हे कन्सिडरेशन आहे. आता तिथं I आणि B तर काही स्मॉल नसणार आहेत ना, जे काय असतील तेच कॉन्स्टंट व्हॅल्यूज आहेत त्याच असतील ना, त्यामुळे हे DI किंवा DB न लिहिता आपण ते आहे तसं ठेवलं, पण लेंथला मात्र काय लिहिलं, DL. सो हे कोणासाठी झालं, स्मॉल लेंथसाठी. मग आपल्याला माहिती आहे जर स्मॉलचं जर आपल्याला पूर्ण घ्यायचं असेल तर आपल्याला मग पूर्ण मी लिहितो Fm बार. मग मला हा पूर्ण कधी मिळेल तर DFm बारचं आपल्याला काय घ्यावं लागेल, इंटिग्रेशन घ्यावं लागेल. सो इंटिग्रेशन घेतल्यानंतर मला Fm बार किती मिळेल, सो विच इज इक्वल टू I इंटिग्रेशन DL बार इंटू B. लक्षात आलं का बघा. सो ह्यालाच पुन्हा इंटिग्रेशन ऑफ DL ला L म्हटलं जातं. सो BIL पुन्हा आहे तशी व्हॅल्यू मिळते. सो ही जी केस आहे, ही केस आर्बिट्ररी शेप जर असेल एखाद्या वायरचा, आर्बिट्ररीली किंवा आर्बिट्ररी शेप म्हणूया आपण त्याला, एनी शेप जर असेल
तर त्या केसमध्ये सुद्धा तितकाच फोर्स ऍक्ट होतो जितका स्ट्रेट वायरमध्ये ऍक्ट झालेला आहे, फक्त तो फोर्स अशा पद्धतीनं काढला जातो. लक्षात आलं? सो वी कॅन डिफाईन और वी कॅन हॅव these two expressions, that is magnetic force on a current carrying straight wire and arbitrary shape wire. सो ह्या दोन एक्सप्रेशन मध्ये आपल्याला फोर्स डिफाईन करता येतो. बघा आपण काय काय बघितलं. पहिल्यांदा हेलिकल मोशन बघितली आणि हेलिकल मोशन नंतर आपण हे दोन पॉइंट बघितले, म्हणजेच मॅग्नेटिक फोर्स ऑन ए करंट कॅरिंग स्ट्रेट वायर अँड आर्बिट्ररी शेप वायर. ओके, आपण जाऊया पुढे. ओके, पुढचा पॉइंट सेम याच्याशीच रिलेटेड बघूया. फोर्स ऑन ए क्लोज्ड सर्किट. फोर्स ऑन ए क्लोज्ड सर्किट इन मॅग्नेटिक फील्ड. काय म्हटलं मी? फोर्स ऑन ए क्लोज्ड सर्किट इन मॅग्नेटिक फील्ड. ओके, सो याच्यासाठी आता आत्ताचीच डेफिनेशन कन्सिडर करायची. सो एफ एम बार इज इक्वल टू म्हणूया आय इंटू ब्रॅकेट डीएल बार क्रॉस बी बार. ओके, किंवा आय इंटू ब्रॅकेट इंटिग्रेशन ऑफ डीएल बार क्रॉस बी बार. ही आपण डेफिनेशन कशामध्ये बघितली? आर्बिट्ररी शेपमध्ये बघितली. सो आर्बिट्ररी शेपसाठी आपण सांगू शकतो की इतका मॅग्नेटिक फोर्स तिथं असतो. सो एफ एम बार इज इक्वल टू आय इंटू ब्रॅकेट इंटिग्रेशन डीएल बार इंटू बी बार. ओके, आता बघायचं फोर्स ऑन ए क्लोज्ड सर्किट. सेम तीच वायर घेऊया, फक्त ते क्लोज सर्किटसाठी आहे असं आपण म्हणूया. तर क्लोज सर्किटसाठी हा फक्त इंटिग्रेशन असं लिहायचं. क्लोज्ड लूप लिहितो आपण. एका लूपसाठी लिहायचं असेल तर क्लोज लूप लिहिलं जातं. लूप म्हणजे काय? तर सर्क्युलर जर लूप घेतला आपण, सो लाईक धिस. ओके, सो याचे दोन पार्ट झाले बघा, एक हा पार्ट एक हा पार्ट, किंवा एक वरचा पार्ट आणि एक खालचा पार्ट. ओके, मग वरचा पार्ट आपण पॉझिटिव्ह म्हणू शकतो जर दोन पार्ट असे कन्सिडर घेतले तर, आणि खालचा पार्ट निगेटिव्ह म्हणू शकतो. किंवा जर असे सिमेट्रिक घेतले तर इकडला पार्ट पॉझिटिव्ह इकडला पार्ट निगेटिव्ह म्हणू शकतो. सो वरचा पॉझिटिव्ह आणि खालचा निगेटिव्ह आहे. सो जेव्हा या क्लोज्ड लूपचं इंटिग्रेशन घेतलं जातं तेव्हा हे असं लिहिलं जाईल, आणि ते इंटिग्रेशन मात्र किती येतं? 0 येतं. कारण एक हाफ सर्क्युलर पार्ट किंवा एक हाफ पार्ट हा पॉझिटिव्ह पार्ट डिफाईन होतो आणि एक हाफ पार्ट हा निगेटिव्ह पार्ट डिफाईन होतोय. सो बाय द इंटिग्रेशन रूल वी कॅन राईट द क्लोज्ड इंटिग्रेशन ऑफ डीएल इज इक्वल टू 0. मग क्लोज लूपमध्ये आपल्याला इंटिग्रेशन जर डीएलचं घेतलं तर ते 0च मिळते ना, कारण पुन्हा वायर तिथे येऊन संपते असं आपण म्हणूया. ओके, डीएलचा अर्थ काय बघा, की असं आपण तुम्हाला डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स मधला फरक कळतोय का बघा. ओके, हे डिस्प्लेसमेंट सारखं आहे. मी जर एका ठिकाणी, समजा मी इथं आहे आणि मी गेलो 1 किलोमीटर आणि पुन्हा 1 किलोमीटर येऊन जर इथं थांबलो तर डिस्प्लेसमेंट माझं 0 झालेलं आहे. पण माझं डिस्प्लेसमेंट जायचं 1 किलोमीटर यायचं 1 किलोमीटर 2 किलोमीटर झालं, पण माझा डिस्प्लेसमेंट क्वांटिटी काय झाली? 0 झाली. लक्षात आलं? सेम तसं आहे. सो इंटिग्रेशन ऑफ डीएल काय होणार आहे? 0 होणार आहे. सो इंटिग्रेशन ऑफ डीएल इज इक्वल टू 0. सो दिस इज फॉर क्लोज्ड लूप. सो वी कॅन हॅव the value for the closed loop, that is integration of dl, and it is also write like this, closed loop integration. So integration of dl is equal to 0. So we can write fm bar is equal to I into bracket closed integration of dl into b bar. So fm bar is equal to 0 or fm is equal to 0. It means there is no any force act on a closed loop circuit in a magnetic field. So this is the third point which is related to the magnetic force. बघा आपण काय काय बघितलं. सो पहिल्यांदा हेलिकल शेप कसा तयार होतो हे बघितलं. हेलिकल शेपच्या पॉइंटवरच पुन्हा मॅग्नेटिक फोर्सच्या 3 केसेस बघितल्या, ज्याच्यामध्ये पहिली केस आपण बघितली ती स्ट्रेट कंडक्टरशी रिलेटेड होती ती बघितली, आणि दुसरी केस बघितली ती एनी शेप ऑफ द वायर असेल तर बघितलं, आणि तिसरी केस असेल ती क्लोज्ड लूप सर्किट किंवा क्लोज्ड लूप वायर असेल तर त्याच्यासाठी असलेला फोर्स हा 0 कसा झाला हे या इक्वेशनवरनं बघितलं. सो दीज आर सम इम्पॉर्टंट पॉइंट्स रिलेटेड टू द मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू द इलेक्ट्रिक करंट. याच्यामध्ये बघा बऱ्याच वेळेला फोर्सच्या डायरेक्शनवरतीच क्वेश्चन जास्तीत जास्त विचारले जातात. आपण सीईटीचे क्वेश्चन्स पण डिस्कस करूया आता. सो
डायरेक्शनचे मी काल काही 1-2 एक्झाम्पल घेतलेली होती, पण डायरेक्शनचे एक्झाम्पल्स बघा, म्हणजे मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन ही इम्पॉर्टंट असते. आता हे मॅग्नेटिक फील्ड आहे सपोज, आता जर असं मॅग्नेटिक फील्ड आपल्याला डिफाईन होत असेल तर याचा अर्थ काय आहे, इट इज इनवर्ड, दिस इज इनवर्ड मॅग्नेटिक फील्ड. ओके, मग मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आपल्याला मिळाली. आता राहिली डायरेक्शन कुठली, तर व्हेलॉसिटीची डायरेक्शन राहिली, की तो चार्ज असेल. आता मुव्हिंग चार्जचं आपण सगळं बघतो, इथं काय चार्ज स्टेडी नाहीये, ठीक आहे, चार्ज मूव्ह होतोय. मग तो चार्ज त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये गेल्यानंतर कुठल्या डायरेक्शननं तो गेलाय, त्याच्या बरोबर गेलाय, त्याच्या अपोजिट गेलाय, का वरून त्याच्या खाली गेलाय, किंवा खालून त्याच्यामध्ये आतमध्ये गेलाय. सो तो ज्या डायरेक्शननं आतमध्ये एंटर करणार आहे त्यावरती ठरतं की त्याच्यावरती फोर्स हा कसा आणि कुठल्या डायरेक्शनला ऍक्ट होतो. लक्षात येते. सो या केसमध्ये जर आपण बघितलं तर समजा मी म्हटलं की समजा चार्ज इकडे चाललेला आहे, ही व्हेलॉसिटी, हा चार्ज प्लस घेऊया, प्लस चार्ज घेऊया, ठीक आहे. तर आपल्याला बी बार आणि व्ही बारची तर डायरेक्शन ऑब्व्हियसली माहित असणं गरजेचं आहे, आणि त्यात पण ते परपेंडिक्युलर पाहिजेत हे पण माहित आहे. परपेंडिक्युलर असतील तरच तिथे इफेक्टिव्ह मॅग्नेटिक फोर्स असणार आहे. If they are parallel to each other, if they are anti-parallel to each other, then we can say that there is no any force act on the charge, moving charge. म्हणजे तो जर मॅग्नेटिक फील्ड बरोबर चालला असेल तर ऍक्ट होणार नाही, किंवा अपोजिट चालला असेल तर ऍक्ट होणार नाही. सो स्ट्रेट लाईन मोशन आहे तशी राहणार आहे. पण जर 90 डिग्री जर दोघांच्या मध्ये असेल, व्ही बार मध्ये आणि बी बार मध्ये, तर मात्र आपण म्हणू शकतो की यस देयर इज अ मॅग्नेटिक फोर्स. सो या केसमध्ये मग आपण स्क्रू रूल वापरला, किंवा इव्हन फ्लेमिंग लेफ्ट हँड FBI वापरलं, किंवा राईट हँड पाम रूल, हा सगळ्यात सोपा वाटला म्हणून हा वापरतो आपण. सो याच्यामध्ये काय करायचं, मॅग्नेटिक फील्ड या डायरेक्शनला आहे आणि मुव्हिंग चार्ज या डायरेक्शनला आहे. सो ह्या दोन डायरेक्शन तर आपल्याला माहित झाल्या. सो पाम ज्या डायरेक्शनला जाईल ती डायरेक्शन म्हणजे मॅग्नेटिक फोर्सची डायरेक्शन. आता ही इनवर्ड आहे ना, इनवर्ड आहे आणि व्हेलॉसिटी खाली आहे, मॅग्नेटिक फील्ड इनवर्ड आणि व्हेलॉसिटी डाऊनवर्ड. सो फोर्स कुठल्या साईडला ऍक्ट होणार आहे, सो ऑब्व्हियसली या साईडला फोर्स ऍक्ट होणार आहे. ओके, अँड हा फोर्स किती असतो तर QV, this is the value of force. Okay, and this is the direction of force. So अशा पद्धतीने तुम्हाला मॅग्नेटिक फोर्सच्या डायरेक्शन वरचे सुद्धा क्वेश्चन्स विचारले जातात. आपण बघूया काही कुठले कुठले सीईटीचे क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत, किंवा याच्या आधी कुठले क्वेश्चन्स याच्यावरती विचारले गेलेले आहेत हे बघूया, किंवा इव्हन JEE मेनची जी काही एक्झाम्पल्स आहेत ती मी घ्यायचा प्रयत्न या टॉपिकमध्ये या लेक्चरवरती करणार आहे, कारण माझ्याकडे JEE मेनचे क्वेश्चन्स या टॉपिकवरचे अवेलेबल आहेत. सो आपण JEE मेनचेच क्वेश्चन जे आहेत ते डिस्कस करूया वन बाय वन. फक्त लक्षात ठेवा की ही डायरेक्शन कशी फाइंड केली जाते, फॉर्म्युले. बरं, आपण फॉर्म्युले काय फारसे बघितलेले नाही आहेत. अगदी फोर्स इज इक्वल टू QVB साइन थीटा हा एक बघितला, नंतर आपण सेंट्रिपिटल फोर्स आणि QVB दोन्ही सेम असतात हे बघितलं, त्याच्यावरून आपण व्हेलॉसिटी काढली, रेडियस काढली, टाइम पिरियड काढला, फ्रिक्वेन्सी काढली. म्हणजे जे सायक्लोट्रॉनसाठी आपण फॉर्म्युले बघितले तेच फॉर्म्युले आतापर्यंत झालेल्या टॉपिकवरती आपल्याला ॲज अ CET पॉईंट ऑफ व्ह्यू यूज करावे लागतील. त्यामुळे हे फॉर्म्युले सुद्धा तुम्ही व्यवस्थित समराइज करणं तितकंच इम्पॉर्टंट ठरतं. ओके, सो दिस इज अबाउट सम theoretical and some conceptual part which is related to the magnetic force, or which is related to the actual shape of the moving charge, whether it is straight line or circular or maybe helical, and how it become a particular shape, and what is the exactly reason. Okay, the basic reason is about the direction. So direction means थीटा हा त्याच्यामधला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ओके, सो या केसमध्ये आपण हा स्टडी करू शकतो. ओके, सो याच्यानंतर आपण काही जे CETचे जे क्वेश्चन्स आहेत किंवा जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत ते डिस्कस करूया. ओके, ओके, चला तर काही झालेल्या पॉईंट्सवरती आपण काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स डिस्कस करूया. मोस्ट ऑफ हे जे क्वेश्चन्स आहेत ते JEE मेन एक्झामचे आहेत, CBSEच्या सिलेबसप्रमाणे घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. सो हे एक्झाम्पल्स आपण डिस्कस करूया. ओके, वन बाय वन घेऊया. ओके, लेट्स सी. फर्स्ट, करंट फ्लोज ड्यू नॉर्थ इन ए हॉरिझॉन्टल ट्रान्समिशन लाइन. The magnetic field at a point P vertically about it directed. एक डायग्राम तुम्हाला दिसते, डायग्राम दिलेले आहे. So it is, let us consider first question. So diagram is like, this is one of the plane. Okay, on this plane this is the transmission line or wire, we can say that. Okay, so like this.
So here is point P. Then through this wire the current I is flowing and the directions are given: east, west, north, and this is particular south. Okay, so the answer options are northward, then southward, then towards east, then towards west. Okay, so we will see what will be the answer. Okay, आता याच्यामध्ये आपण राईट हँड पाम रूल यूज करूया. ठीक आहे, राईट हँड पाम रूल जर आपण यूज केला तर बघा, आपण ही मॅग्नेटिक फील्डची डिरेक्शन आहे अपवर्ड डायरेक्शनला. सो आपल्याला ही जी बोट आहे ती आपण वरच्या डिरेक्शनला आपण दाखवू शकतो. करंट आहे तो आतल्या डिरेक्शनला आहे. ओके, म्हणजे जर मॅग्नेटिक फील्ड आणि करंटची जर आपण डिरेक्शन डिफाईन केली तर आपल्याला राईट हँड पाम रूल नुसार काय मिळते बघा, किंवा फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल वापरा, कुठलाही आपण वापरू शकतो आणि त्याच्यानुसार सांगू शकतो की लेट अस कन्सिडर. आता मी याचं एक डेमॉन्स्ट्रेशन असं देईन. सो लाईक दिस. ओके, माझा हात बघा मी कसं धरलेला आहे. सो वरच्या डायरेक्शनला पॉइंट पी आहे. सो या डायरेक्शनला मॅग्नेटिक फील्ड आहे आणि हा जो थंब आहे, थंब म्हणजेच काय, करंट आहे जो की इनवर्ड आहे, आतल्या साईडला आहे. बरोबर, आणि हा करंट आहे. कन्व्हेन्शनल करंट म्हणजे आपण पॉझिटिव्ह चार्जेस मूव्ह होतात म्हणतो ना, आणि जर इकडं जात असेल ते इलेक्ट्रॉन्स असतात. सो आपल्याला हा करंट दिलेला आहे म्हणजे हा चार्ज मूव्ह होते असं आपण म्हणूया. सो वी कॅन से दॅट द मॅग्नेटिक फील्ड विच इज इन अपवर्ड डायरेक्शन, देन द थंब विच इज इनवर्ड डायरेक्शन. मग थंब रिप्रेझेंट काय करतोय, मोशन ऑफ द चार्ज. करंट आहे म्हणजेच मोशन ऑफ द चार्ज ना. मग बघा जर अशी कंडिशन असेल, सो लाईक दिस, सो पाम माझ्याकडे आहे या पेजला, म्हणजे तुमच्याकडून जर बघितलं तर टुवर्ड्स राईट म्हणू शकतो आपण. सो हा जो मी पेन दाखवलेला आहे, दिस इज द डायरेक्शन ऑफ फोर्स. ओके, सो वी कॅन से दॅट डायरेक्शन ऑफ फोर्स म्हणजे ही डायरेक्शन. ओके, सो टुवर्ड्स द राईट. सो दॅट इज द मॅग्नेटिक फील्ड ॲट ए पॉइंट वर्टिकली अबाउट इट डायरेक्टेड. सो ॲक्च्युली फोर्स विचारलेला आहे. सो टुवर्ड्स ईस्ट म्हणू शकतो आपण. सो ऑप्शन सी इज करेक्ट फॉर दिस क्वेश्चन. लक्षात येतो बघा, क्वेश्चन बघा आणि क्वेश्चनची जी डायग्राम दिलेली आहे ती डायग्राम बघा. ओके, सो मॅग्नेटिक फील्ड ॲट ए पॉइंट पी व्हर्टिकली अबाउट इट डायरेक्टेड. येस. ओके, सो वी कॅन से दॅट टुवर्ड्स ईस्ट. Next question, second question. Electrons move at right angles to a magnetic field of 1.5 into 10 raised to minus 2 Tesla. Okay, with a speed of 6 into 10 raised to 7 meter per second. Actually ते 10 raised to 7 meter per second आहे. स्पीड म्हणजे velocity दिलेली आहे. So we will discuss second question. If the specific charge of the electron is 1.7 into 10 raised to 11 coulomb per kg, charge upon mass, बरोबर, coulomb per kg. So the radius of the circular path will be. रेडियस विचारलेले आहे. बघा गिवन पॉइंट्स काय आहेत, पहिल्यांदा आपण मॅग्नेटिक फील्ड बघूया. सो बी दिलेला आहे. किती दिलंय बी, तर 1.5 into 10 raised to minus 2 टेस्ला. सो नो नीड टू कन्वर्ट, टेस्लाच युनिट असतं ना. नेक्स्ट velocity दिलेली आहे. v म्हणूया 6 into 10 raised to 7 म्हणूया मीटर पर सेकंड. Then if the specific charge of the electron is 1.7 into 10 raised to 11 coulomb per kg. coulomb per kg म्हणजे काय, चार्ज अपॉन मास दिलेला आहे. सो किती दिलेला आहे, 1.7 into 10 raised to 11 coulomb per kg म्हणूया. ओके, सो द radius of the circular path r is equal to question mark, we can say that. So the radius of the circular path will be. Okay, so radius एक फॉर्म्युला आपण बघितला होता. फॉर्म्युला we can write. Okay, r is equal to mv upon qb. Okay, आपण काय बघितलं होतं, qvb is equal to mv square upon r, सेंट्रिपिटल फोर्स. एक v कॅन्सल झाला होता, r इकडे घ्या. सो mv अपॉन
QB आठवत आहे का बघा, सायक्लोट्रॉन मध्ये किंवा हेलिकल मोशन मध्ये किंवा सर्क्युलर मोशन मध्ये जेव्हा चार्ज रोटेट होतं एका पर्टिक्युलर रेडियस ना, तर ती रेडियस किती असते तर MV अपॉन QB. ओके, सो वी हॅव टू फाइंड द R. सो आपण काय करूया, हा जो मास आहे तो खाली घेऊया. सो वेलोसिटी अपॉन M अपॉन Q होईल ना हे, आणि हे काय झालं B झालं. सिंपल, लक्षात येते. सो वेलोसिटी किती आहे 6 × 10⁻⁷. ओके, देन मास अपॉन चार्ज किती आहे 1.7 × 10⁻11 आणि B किती आहे 1.5 × 10⁻⁻2 आहे. ओके, सो आपण जर हे 6 आणि हे 1.7 आणि 1.5 जर मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला आन्सर मिळते 2.35 आणि इंटू 10 च्या पॉवर बघा, ही 7 आहे, ही 11 आहे, ही 9 होईल आणि 9 वरती गेली तर -12. सो दिस इज द रेडियस. ओके, सो वी हॅव टू चूज करेक्ट आन्सर, दॅट इज 2.35. सो सी ऑप्शन आहे. सेंटीमीटर मध्ये दिलाय पण आपला मीटर मध्ये आलेला आहे, पण 10⁻² म्हणजे काय असतो, सेंटी असतो ना. सो वी कॅन राईट R इज इक्वल टू 2.35. ह्याच्याबद्दल C लिहिलं आणि हे मीटर लिहिलं, सेंटीमीटर लिहिलं, चालेल का बघा. सो दिस इज द आन्सर, दॅट इज C ऑप्शन. सो 2.35 सेंटीमीटर, लक्षात आलं. सो 2.25 सेंटीमीटर इज द आन्सर, दॅट इज C ऑप्शन इज करेक्ट फॉर द क्वेश्चन नंबर 2. लक्षात आलं. चला नेक्स्ट थर्ड क्वेश्चन आपण बघूया. ओके, a proton and an alpha particle enters in a uniform magnetic field with same velocity. या केसमध्ये मॅग्नेटिक फील्ड आणि वेलोसिटी सेम आहे, कॉन्स्टंट आहे. देन द रेशो ऑफ द रेडिया ऑफ पाथ डिस्क्राइब बाय देम. ओके, सो रेडियसचा रेशो विचारलेला आहे ह्या दोन्ही पार्टिकलसाठी. म्हणजे एक पार्टिकल अल्फा आहे आणि दुसरं पार्टिकल आहे प्रोटॉन. तर प्रोटॉन किती रेडियस तयार करेल, अल्फा पार्टिकल किती रेडियस तयार करेल, त्यांचा रेशो काय असेल असं विचारलेलं आहे. ऑप्शन्स आहेत 1:2, 1:1, 2:1 आणि नन ऑफ दिस. ओके, सो याच्यासाठी आपल्याला सेम मगाशी होता तोच फॉर्म्युला यूज करायला लागेल. बघा फॉर्म्युला आपण काय लिहिला होता, R इज इक्वल टू MV अपॉन QB लिहिलं होतं, बरोबर. पण या केसमध्ये वेलोसिटी आणि मॅग्नेटिक फील्ड कसं आहे, कॉन्स्टंट. सो वी कॅन राईट R इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M अपॉन Q. चालेल का. ओके, लक्षात येते. मग हाच फॉर्म्युला आपण दोघांसाठी लिहूया. पहिल्यांदा प्रोटॉन साठी लिहूया आणि पुन्हा अल्फा पार्टिकल साठी लिहूया. सो प्रोटॉन साठी मी म्हणतो RP विच इज इक्वल टू MP अपॉन QP, इक्वेशन नंबर 1. आणि हाच आपण अल्फा साठी लिहूया. सो मास ऑफ अल्फा अपॉन चार्ज ऑन अल्फा, इक्वेशन नंबर 2. आपल्याला रेशो ऍक्च्युअल काढायचा आहे R प्रोटॉन अपॉन R अल्फा. सो इक्वेशन 1 आणि 2 आपण डिवाइड करू. सो R प्रोटॉन अपॉन R अल्फा इज इक्वल टू मास ऑफ प्रोटॉन अपॉन मास ऑफ अल्फा इंटू हे चार्ज ऑफ अल्फा अपॉन चार्ज ऑफ प्रोटॉन होईल. बघा, सो रेशो इज लाईक दिस. ओके, सो आता आपल्याला अल्फाचं मास हे प्रोटॉनच्या मासपेक्षा 4 पटीनं जास्त, सॉरी मास ऑफ अल्फा आपण किती लिहू शकतो तर 4 पटीनं जास्त कोणाच्या, मास ऑफ प्रोटॉनच्या. सो वी कॅन राईट लाईक दिस. आणि हा चार्ज ऑन अल्फा हा ट्वाइस ऑफ चार्ज ऑन प्रोटॉन असतो. हे रिलेशन माहिती आहे का बघा, हे QP QP MP MP कॅन्सल होईल. सो 2/4 राहील. सो RP upon R alpha is equal to 2/4, that is 1/2. So the ratio is from option 1:2, that is A option. Okay, so you can define the ratio of radius of proton with respect to radius of alpha particle is 1:2. Okay, so this is the answer number 3 or answer of question number 3. Next, सेम टाईपच किंवा सेम कन्सेप्ट, फक्त रेडियसच्या ऐवजी इथं टाइम पिरियड आहे या क्वेश्चन मध्ये. बघूया आपण. ए प्रोटॉन अँड अन अल्फा पार्टिकल एंटर्स ए युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड
परपेंडिक्युलर विथ द सेम स्पीड. पुन्हा या केसमध्ये सुद्धा व्हेलॉसिटी आणि बी दॅट इज मॅग्नेटिक फील्ड कसं आहे, सेम आहे. इफ प्रोटॉन टेक्स 25 मायक्रोसेकंड्स टू मेक 5 रिव्हॉल्युशन्स, 5 रिव्हॉल्युशन्स, 5 राऊंड, 5 सर्कल्स तयार करायला 25 मायक्रोसेकंड इतका वेळ लागतोय कोणासाठी, प्रोटॉनसाठी. तर देन द पिरियडिक टाइम फॉर द अल्फा पार्टिकल वुड बी. तर तसाच टाइम पिरियड कोणाला लागेल, अल्फा पार्टिकलला किती लागेल. सो थोडक्यात टाइम पिरियडचं कंपॅरिझन इथं आपल्याला करायचं आहे. एक टाइम पिरियड दिलेला आहे, दुसरा टाइम पिरियड आपल्याला काढायचा आहे. मग एक टाइम पिरियड म्हणजे कुणाचा दिलेला आहे, प्रोटॉनचा दिलेला आहे, बरोबर. हे रब करतो मी. सो प्रोटॉनचा टाइम पिरियड दिलेला आहे आणि त्याच्यावरनं अल्फाचा टाइम पिरियड फाइंड करायचा आहे. ओके. सो प्रोटॉनचा टाइम पिरियड किती दिले बघा, 25 मायक्रोसेकंड्स. ओके, 5 रिव्हॉल्युशन साठी. लक्षात आलं. मग एका रिव्हॉल्युशन साठी म्हटलं तर किती येणार आहे, हा 5 मायक्रोसेकंड म्हणूया. सो कारण एका रिव्हॉल्युशनचा जो काही वेळ असतो, जो काही टाइम पिरियड असतो त्याला टाइम पिरियड म्हणतो ना आपण, 5 रिव्हॉल्युशनचा नाही. सो 5चा दिलेला आहे, सो एकाचा कन्वर्ट केला. ओके. सो 5 मायक्रोसेकंड इज द टाइम पिरियड फॉर द प्रोटॉन पार्टिकल. म्हणजे प्रोटॉन पार्टिकलला एक राऊंड कंप्लीट करायला एवढा वेळ लागेल. 5 राऊंडसाठी 25 लागतात, तर एका राऊंडसाठी 5 लागेल. सिंपल आहे. आणि आपल्याला टी अल्फा विचारलेला आहे. सो टी अल्फा इज क्वेश्चन मार्क. बाकीच्या कंडिशन सेम मगाशी होते तसं, व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आणि मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट. पण आपण टाइम पिरियड आणि व्हेलॉसिटी मध्ये काय आपण रिलेशन नसतं हे ऑलरेडी बघितलेलं होतं. आपल्याला टाइम पिरियडचा फॉर्म्युला माहिती आहे बघा, 2πm/qb. टी इज इक्वल टू 2πm/q इंटू बी. पण याच्यातलं हे 2π आणि बी तर आता काय आलं, कॉन्स्टंट राहिलं. सो फॉर्म्युला मिळाला टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू क्यू. मग हाच फॉर्म्युला मी प्रोटॉनसाठी लिहितो, एम प्रोटॉन अपॉन क्यू प्रोटॉन. अल्फासाठी लिहितो एम अल्फा अपॉन क्यू अल्फा. आता आपल्याला टी प्रोटॉन दिलेलं आहे, सो आपण टी अल्फा काढायचं म्हटल्यावर इक्वेशन 2 आणि इक्वेशन 1 रेशो घेताना आपण 2 वरती ठेवूया आणि 1 खाली घेऊया. म्हणजे इक्वेशन 2 वरती ठेवू म्हणजेच काय येणार बघा रेशो. देअरफॉर टी अल्फा अपॉन टी प्रोटॉन इज इक्वल टू मास ऑफ अल्फा अपॉन मास ऑफ प्रोटॉन. ओके. आणि हे क्यू ऑफ अल्फा अपॉन क्यू ऑफ प्रोटॉन. सो मास ऑफ अल्फा, आता मास ऑफ अल्फा मगाशी आपण किती घेतलं होतं, 4 टाइम्स मास ऑफ प्रोटॉन म्हटलं होतं ना. ओके. आणि त्याच्यानंतर पुन्हा चार्ज ऑफ प्रोटॉन हा ट्वाइस ऑफ किंवा क्यूपी अपॉन ट्वाइस क्यूपी. ओके. हा रेशो आपण पुन्हा घेऊया जरा व्यवस्थित. मी लिहिताना डिटेलमध्ये लिहितो, माझ्याकडे सोल्युशन मी डायरेक्ट केलेले आहेत. टी अल्फा अपॉन टी प्रोटॉन. टी अल्फा आहे एम अल्फा अपॉन क्यू अल्फा डिवाइडेड बाय एम प्रोटॉन अपॉन क्यू प्रोटॉन. सो एम अल्फा अपॉन एम प्रोटॉन इंटू क्यू प्रोटॉन अपॉन क्यू अल्फा आहे. ओके. सो याच्याबद्दल आपण 4 MP मगाशी घेतलं होतं तसंच घेऊया. ओके. आणि याच्याबद्दल आपण QP अपॉन ट्वाइस ऑफ QP. ओके. सो वी कॅन से दॅट इट इज 2. सो टी अल्फा अपॉन TP इज इक्वल टू 2. सो TP आपल्याला माहित आहे. सो टी अल्फा मिळणार आपल्याला 10 मायक्रोसेकंड. सो दिस इज द आन्सर. बघा समजते का, काही शंका असेल तर डेफिनेटली विचारा. सिंपल आहे हे. तुम्हाला बेसिक रिलेशन्स किंवा बेसिक टाइम पिरियड मास यांच्यामधले रिलेशन्स किंवा आपण जे फॉर्म्युले बघितलेले आहेत ते माहीत असणं गरजेचं आहे. सो 10 मायक्रोसेकंड दॅट इज ऑप्शन सी इज करेक्ट फॉर दिस पर्टिक्युलर क्वेश्चन. ओके. चला आपण क्वेश्चन पुढचा डिस्कस करूया. An electron is moving along positive x-axis. इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस ला चाललेला आहे. ओके. To get it moving on an anti-clockwise circular path in xy plane,
a magnetic field is applied, okay, in xy plane, a magnetic field is applied. मॅग्नेटिक फील्ड कुठल्या डायरेक्शनला अप्लाय करावं लागेल या केसमध्ये? पहिला ऑप्शन आहे अलॉंग पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस, अलॉंग पॉझिटिव्ह झेड ॲक्सिस, अलॉंग निगेटिव्ह वाय ॲक्सिस अँड अलॉंग निगेटिव्ह झेड ॲक्सिस. ओके, याच्यासाठी आपण एक सिंपल डायग्राम ड्रॉ करूया. इकडे एक्स ॲक्सिस आहे, इकडे वाय ॲक्सिस आहे म्हणूया, आणि हा आपला झेड ॲक्सिस. तिघं परपेंडिक्युलर ना एकमेकांना, आणि इलेक्ट्रॉनची मोशन ही लाईक अशी आहे. दिस इज द मोशन ऑफ इलेक्ट्रॉन. हा जो आहे तो एक्स वाय प्लेन आहे. लक्षात येते ना? सिंपल एक्स वाय प्लेन. सो क्वेश्चन इज व्हॉट? टू गेट इट मूव्हिंग ऑन अन अँटी क्लॉकवाइज सर्क्युलर पाथ इन एक्स वाय प्लेन. दिस इज द अँटी क्लॉकवाइज पाथ बट विच इज इन एक्स वाय प्लेन. ही कंडिशन दिलेली आहे. सो मॅग्नेटिक फील्ड इज अप्लाइड. ओके, सो मॅग्नेटिक फील्ड कुठल्या डायरेक्शनला अप्लाय करावं लागेल? सो पुन्हा आपण राईट हँड पाम रूल इथे यूज करूया. सो राईट हँड पाम रूलच्या नियमानुसार आपण काय सांगू शकतो की फोर्स, मॅग्नेटिक फील्ड आणि मोशन ऑफ द चार्ज. ओके, सो याचं डेफिनेशन देऊ शकतो. आता आपल्याला इथं फोर्स माहित आहे, ओके, पण इलेक्ट्रॉन आहे, त्यामुळे आपण जे घेतो ते पॉझिटिव्ह चार्जसाठी घेतो. सो आपण आधी पॉझिटिव्ह चार्जची फोर्सची डायरेक्शन बघूया. आता फोर्सची डायरेक्शन काय इथं दिलेली आहे, ही निगेटिव्ह चार्जची डायरेक्शन अशी आहे असं सांगितलेलं आहे. सो आपल्याला क्वेश्चन असा आहे की मॅग्नेटिक फील्ड हे कुठल्या डायरेक्शनला अप्लाय असेल, किंवा मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन ही कुठल्या डायरेक्शनला असेल असा क्वेश्चन आहे. ओके, सो अलॉंग पॉझिटिव्ह ॲक्सिस, अलॉंग पॉझिटिव्ह झेड ॲक्सिस, अलॉंग निगेटिव्ह ॲक्सिस आणि अलॉंग निगेटिव्ह झेड ॲक्सिस. सो जर इलेक्ट्रॉन असा मूव्ह होत असेल, ओके, एक्स वाय प्लेनमध्ये, तर आपल्याला बघा ही जर ही डायरेक्शन बघितली, ह्या डायरेक्शनला जर आपण इमॅजिन केलं, तर आता आपण आपल्याकडं राईट हँड पाम रूल काय सांगतो बघा? मॅग्नेटिक फील्ड सांगतो, मोशन ऑफ द चार्ज सांगतो, आणि पाम रिप्रेझेंट काय करतोय तर मॅग्नेटिक फील्ड रिप्रेझेंट करतोय. तर आपण या केसमध्ये घेऊया, हा वरती चाललेला आहे, बरोबर? वरती चाललेला आहे म्हणजे त्याची फोर्सची डिरेक्शन आहे. ठीक आहे, इलेक्ट्रॉन या डायरेक्शनला आहे. ठीक आहे, सो फोर्सची डिरेक्शन लाईक दिस. ओके, अशी चार्जची डिरेक्शन. ओके, मग जर या केसमध्ये आपण बघितलं तर आपल्याला कुठं दिसतंय? अपवर्ड डायरेक्शन. ओके, मग अपवर्ड डायरेक्शन म्हणजेच काय तर पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस. हा पॉझिटिव्ह ॲक्सिस ना, खाली असेल तर निगेटिव्ह वाय ॲक्सिस. ओके, सो पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस, सो ए म्हणू शकतो आपण. सो अलॉंग पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस. ओके, so electron is moving along positive x axis. Okay, so to get it move on anti-clockwise circular path in xy plane, a magnetic field is applied along a positive y axis. So option A म्हणू शकतो आपण या केस मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7, next question number 6. At a certain place magnetic field vertically downward, an electron approaches horizontally towards you and enters in the magnetic field. Its trajectory when seen from above will be a circle which is. पुन्हा याच्यामध्ये तुम्ही फ्लेमिंगचा किंवा आपला हा जो राईट हँड पाम रूल आहे तो जर यूज केला तर पुन्हा तुम्हाला ऑप्शन हॉरिझॉन्टली क्लॉकवाइज मिळते. आता हे तुम्ही स्वतः एकदा ट्राय करून बघा. आपल्याला काय मेन पाम रूल मध्ये काय सांगायचं आहे तर मॅग्नेटिक फील्ड, मोशन ऑफ द चार्ज आणि फोर्स सांगायचं. ओके, जर या केसमध्ये आपण आता काय काय दिलेलं आहे, मॅग्नेटिक फील्ड हे व्हर्टिकली डाऊनवर्ड खाली आहे, आणि इलेक्ट्रॉन अप्रोचेस हॉरिझॉन्टली टुवर्ड्स यू म्हणजे इलेक्ट्रॉन्स बाहेरच्या साईडला येते, बरोबर? म्हणजे लाईक दिस ही कंडिशन आहे. मग या साईडला असेल तर मला सांगा फोर्स पॉझिटिव्ह चार्ज वरती कुठं असेल तर या साईडला असेल ना, बरोबर? मग हॉरिझॉन्टली तर असेल डेफिनेटली. ठीक आहे, मग हॉरिझॉन्टली असेल, जर पॉझिटिव्ह चार्ज असला तर तो हॉरिझॉन्टली अँटी क्लॉकवाइज डायरेक्शनला या केस सारखा मूव्ह होणार आहे. पण इथं इलेक्ट्रॉन दिल्यामुळं त्याची डायरेक्शन ही रिव्हर्स असेल, म्हणजे क्लॉकवाइज म्हणू शकतो आपण, म्हणजे हॉरिझॉन्टली क्लॉकवाइज म्हणजे या साईडनं तो इलेक्ट्रॉन मूव्ह होणार. म्हणजे डायरेक्शन ऑफ द फोर्स जर बघितली आपण त्याची तर ती हॉरिझॉन्टलीच असेल, फक्त क्लॉकवाइज असेल. पॉझिटिव्ह चार्ज असतं तर ती अँटी क्लॉकवाइज झाली असेल. सो ऑप्शन सी इज करेक्ट फॉर दिस पर्टिक्युलर क्वेश्चन. पुन्हा हा राईट हँड पामच्या रूलच्या नियमानुसार आपण सांगू शकतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. 3 ampere of current is flowing in a linear conductor having
a length of 40 centimeter, having a length of 40 centimeter, full stop, the conductor is placed in a magnetic field of strength 500 Gauss and makes an angle of 30 degree with the direction of the field. सिंपल आहे याच्यामध्ये की लेंथ दिलेली आहे 40 सेंटीमीटर, बी दिलेला आहे, बी आपला टेस्ला मध्ये असतो पण दिलाय कशामध्ये, गॉस मध्ये. आपण एक रिलेशन बघितलं होतं बघा की 1 टेस्ला इज इक्वल टू 10⁻⁴ गॉस किंवा 1 गॉस इज इक्वल टू 10⁻⁻⁴ टेस्ला. सो आपल्याला हे गॉसचं कन्वर्जन टेस्ला मध्ये करावं लागेल. अँड मेक्स अन अँगल ऑफ 30 डिग्री. सो थिटा दिलेला आहे विथ द डायरेक्शन ऑफ द फील्ड. इट एक्सपिरियन्सेस ए फोर्स ऑफ मॅग्नेट्यूड. फोर्स काढायचा आहे. मग आपण सिंपल फोर्सचा फॉर्म्युला काय भेटला होता, फोर्स इज इक्वल टू BIL साइन थिटा. आता इथं बी किती दिलेला आहे, 500 गॉस. सो आपण हे कन्वर्ट करू शकतो 500 इंटू 10⁻⁻⁴ टेस्ला. करंट किती दिलेला आहे, सो करंट इज 0.4, सॉरी what is the value of current, 1 ampere, sorry 3 ampere. So 3 ampere is the current. Then length is what, 40 centimeter. So we can write 40 into 10⁻⁻² मीटर. सेंटीमीटरचं कन्वर्जन आपण कशात करू शकतो, मीटर मध्ये करू शकतो. ओके. सो बघा ह्या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला माहित आहेत आणि थिटा पण दिलेला आहे. सो थिटा किती आहे, 30 डिग्री आहे. आता हे बेसिक आणि सिंपल कॅल्क्युलेशन आहे. हे बघा, हे बी आहे, हा आय आहे, लेंथ आहे ॲज वेल ॲज थिटा आहे. म्हणजे ह्या सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. आपल्याला काय निघू शकेल, फोर्स निघू शकेल. सिंपल कॅल्क्युलेशन जमेल करायला. सो याचं आन्सर ॲज पर द सोल्युशन 3 इंटू 10⁻² न्यूटन, दॅट इज ऑप्शन सी. सो फोर्स 3 इंटू 10⁻² Newton. Okay, so this is the answer of this particular question. Okay, लक्षात आलं का बघा. So these are some questions. Actually हे सगळे questions NCERT आणि JEE मेनच्या प्लॅटफॉर्मच्या आहेत. हे घ्यायचा प्रयत्न केलेला कारण हा सिलेबस आपण जस्ट बघितलेला आहे. कारण या सिलेबसच्या बेसवरती तुम्हाला लगेच क्वेश्चन्स कसे असतील किंवा कशा पद्धतीने असतील हे समजणं गरजेचं आहे. आपण जेवढे JEE मेनचे सॉल्व करूया तेवढे आपल्याला CET साठी जास्त कॉन्फिडन्स येईल किंवा CETचे क्वेश्चन जास्त सुटायला मदत होईल. एवढी डिफिकल्टी लेवल CET साठी शक्यतो नसते, पण आपण प्रयत्न तरी JEE मेनच्या एक्झाम्पलचा करू. मी मॅक्सिमम एक्झाम्पल्स ही JEE मेनच्या एक्झाम मधलीच किंवा NCERT बुक रेफर करून किंवा NCERTचा जो काही मटेरियल आहे ते रेफर करून काढायचा प्रयत्न करतोय. सो ती एक्झाम्पल आपण डिस्कस करूया जेणेकरून आपल्याला MHT CETचे एक्झाम्पल्स अगदी कमीत कमी वेळेमध्ये सोडवायला मदत होईल. ओके. सो हे सगळे क्वेश्चन्स आहेत ते आपला नेहमीचाच फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल किंवा राईट हँड पाम रूल असेल किंवा मॅग्नेटिक फोर्स असेल, ओके, QVB असेल किंवा QVB साइन थिटा किंवा फोर्स इज इक्वल टू BIL साइन थिटा आपण बघितलं जस्ट. हेलिकल मोशन असेल, ओके, किंवा स्ट्रेट कंडक्टरवरची किंवा आर्बिटरी शेप असलेला मोशन कंडक्टरवरचा फोर्स असेल. सो ह्या एकंदरीत सगळ्या पॉईंटशी रिलेटेड हे क्वेश्चन्स होते. ओके, आय होप की हे क्वेश्चन समजले असतील. काही शंका असतील तर डेफिनेटली मला तुम्ही विचारा. ह्या शंका ज्या आल्या तर त्या तुम्हाला मी नक्कीच सॉल्व करायचा प्रयत्न करेल. ओके. सो आपण भेटूया मॅग्नेटिक फील्डचाच एक पुढचा इंटरेस्टिंग पॉईंट घेऊन पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत ही झालेली थिअरी असेल आणि याचे जे काही CETचे क्वेश्चन्स असतील ते पुन्हा एकदा व्यवस्थित आपल्या वहीमध्ये लिहून घेऊन ते सॉल्व करायचा प्रयत्न करा आणि काय शंका असतील तर विचारा. ओके, थँक्यू सो मच. आपण भेटूया पुढच्या लेक्चरला.